सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 20 जून 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. नवीन महाबळेश्वरच्या हव्यासापोटी जुने महाबळेश्वर लक्ष. महाबळेश्वर नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचा गंभीर आरोप. सातारा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील मानाचे पान असलेल्या महाबळेश्वरची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन केली जात असल्याचा खळबळजनक आरोप नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी केला आहे. नवीन महाबळेश्वर हा प्रकल्प लोकप्रिय करण्यासाठी एका नियोजित कटाद्वारे जुन्या महाबळेश्वरला बदनाम केले जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला असून यामागील सूत्रधारात शोध घेण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. महाबळेश्वरमध्ये वाहतूक, पार्किंग किंवा किरकोळ वादाच्या घटना काही नवीन नाही. मात्र गेल्या 1-2 वर्षात या किरकोळ घटनांचे अतिरंजित व्हिडिओ व्हायरल करून बायकॉट महाबळेश्वर सारख्या ट्रेन्स का चालवले जात आहेत असा सवाल त्यांनी विचारला आहे. पुसेगाव बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले, 3 महिन्यात दुसरी घटना. 6.5 लाखांची रोकड चोरून चोरटे पसार, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. पुसेगाव तालुका खटाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम कॅश कटरने फोडल्याच्या घटनेनंतर 3च महिन्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा त्याच कॉम्प्लेक्स मधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले. 6,61,000 रुपयांची रोकड घेऊन चोरटे पळून गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. दरम्यान या कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांच्या गाडीचा फलटण मार्गे देवडीपर्यंत पाठलाग केला. तसेच घटनास्थळी भेट देऊन लगतच्या पोलीस ठाण्याच्या कार्यशाळेत नाकाबंदी केली. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पुसेगावात एकाच कॉम्प्लेक्स मधील एटीएमवर अवघ्या 3 महिन्यात दुसऱ्यांदा दरोड्याच्या घटनेमुळे एटीएमची सुरक्षितता धोक्यात आली आहे. दोन्ही वेळी चोरट्यांनी सेफ मोडस ऑपरेंडी वापरल्याचेही दिसून येते. या सर्व प्रकाराकडे पोलीस तसंच बँकेचे प्रशासन गंभीरपणे लक्ष देणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शाहू कला मंदिरची अब्रू वेशीवर. सातारकरांमधून पालिका व्यवस्थेबाबत संतप्त प्रतिक्रिया. सोशल मीडियाच्या धक्क्याने पालिका प्रशासन जागे. सातारच्या सांस्कृतिक विभागाचे प्रतीक मानले जाणारे शाहू कला मंदिर सध्या दुरावस्थेमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. अलबत्त्या गलबत्त्या नाटकाप्रयोगादरम्यान घडलेल्या घटनेनंतर संबंधित कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या नाराजीमुळे नाट्यगृहातील उणीवांचा पर्दाफाश झाल्याने शाहू कला मंदिर नाट्यगृहाची अब्रू वेशीवर टांगली गेली. त्यानंतर सातारकरांमधून पालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त असून अखेर नगरपालिकेला नाट्यगृहाच्या दुरुस्तीची दखल घ्यावी लागली. दरम्यान येत्या 2 महिन्यांसाठी शाहू कला मंदिर बंद ठेवून व्यापक दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाई पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा भीषण अपघातात मृत्यू. वाई सातारा मार्गावर वाकेश्वर बावधन हद्दीत घडली घटना. वाई सातारा मार्गावर वाकेश्वर बावधन हद्दीत शुक्रवार दिनांक 19 जून रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वाई पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिल्या जोरदारकडे हा दुर्दैवी अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार श्रावण राठोडे आपल्या पत्नीचा प्रवास करत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे पोलीस दलासह वाई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून संबंधित वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने तपास सुरू केला आहे. घोगाव तालुका कराड येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. महावितरणच्या कामकाजावर ग्रामस्थांचा संताप. घोगाव तालुका कराड येथील एका शेतकऱ्याचा वीज वितरण केंद्रावरील डीपी विद्युत प्रवाहाचा अंदाज न आल्याने विजेचा जबर धक्का बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. शिवाजी दिनकर साळुंके वय 43 असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घोगावच्या शिवाजीनगर परिसरातील तलावालगत असलेल्या इनामदार वस्तीवर ही घटना घडली. साळुंके यांच्या वस्तीवर जनावरे असून त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ते वीज पुरवठा सुरू करण्याच्या उद्देशाने गेले होते. पाणी उपसा आदेशामुळे वीज पुरवठा बंद असली त्यांची समजूत झाली होती. मात्र मुख्य विद्युत प्रवाह सुरू असल्याने परिस्थितीचा अंदाज न आल्याने त्यांच्या डीपीवर चढून पाणी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. साताऱ्यात घरफोडी टोळीचा पर्दाफाश. 27,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जिल्ह्यातील विविध भागात घडलेल्या घरफोडीच्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगारास अटक केली असून त्याच्या चौकशीत 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत सोन्या चांदीचे दागिने, कार, मोबाईलचा तब्बल 27,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीच्या तपासादरम्यान महेश भीमा शिंदे वय 32 राहणार शाहूनगर सांगली तालुका फलटण याच्यावर संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोध मोहीम राहून त्याचा माग काढला. अखेर 8 जून रोजी सातारा शहरातील संगमनगर परिसरात सापळातून त्याला शितापेने ताब्यात घेण्यात आले. पोलीस कोठडीत पासून चौकशी केल्यानंतर आरोपीची इतर साथीदारांची माहिती समोर आली. त्यानंतर मेढा, वाई, भुईंज, फलटण ग्रामीण आणि कोरेगाव पोलीस ठाण्याच्या देखील 6 घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत साताऱ्यात पाणी कपात सुरू. सातारा शहरातील अनेक पेटांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. सातारा जिल्ह्यात दरवर्षी 8 ते 10 जून दरम्यान मान्सून सर्वत्र सक्रिय होतो. मात्र यंदा जून महिना निम्मा सरला असून पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने धरणे, विहिरी आणि नैसर्गिक जलस्रोत आटू लागले. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणात 50% पाणीसाठा असला तरी शहरातील काही भागांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पालिकेने सुरू केलेली ही कपात मान्सून पूर्ण सक्रिय होईपर्यंत कायम राहणार असल्याने सातारकरांना आणखी काही दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. शिवतर तालुका सातारा गावच्या लक्झरी बस आणि कंटेनर यांची समोरासमोर धडक.
शिवतर तालुका सातारा गावच्या हद्दीत लक्झरी बस आणि कंटेनरची समोर धडक होऊन मोठा अपघात झाला. सध्या सातारा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे. खड्डे चुकवण्यासाठी अनेक चालक चुकीच्या बाजूने वाहन चालवतात, त्यामुळे असे अपघात घडत आहेत. प्रशासनाने ठेकेदाराला रस्त्याचे काम करताना योग्य उपाययोजना करण्यास सांगणे आवश्यक आहे, तरच हे अपघात रोखता येतील. सातारा अहमदपूर मार्गावरील जैतापूर जवळील धोकादायक बुडीवीर ठरू शकते मृत्यूचा सापळा. संरक्षण भिंत नसल्याने संभाव्य अपघाताचा धोका, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी. सातारा अहमदपूर मार्गावरील सातारा तालुक्यातील जैतापूर गावच्या जवळ रस्त्याच्या अगदी कडेला असलेली उघडी विहीर वाहन चालकांसाठी गंभीर धोका आहे. विहिरीभोवती कोणतीही संरक्षक भिंत, कॅश बॅरियर किंवा सुरक्षितता व्यवस्था नसल्याने वाहनाचा दाबा सुटल्यास थेट विहिरीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी तातडीने संरक्षक भिंत उभारून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे. साखरवाडी तालुका फलटण येथे स्मार्ट मीटरला विरोध. साखरवाडी तालुका फलटण परिसरातील होळगाव व आसपासच्या भागात वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना, लेखी माहिती किंवा संमती न घेता स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत स्वाभिमान शेतकरी संघटनेने महावितरण प्रशासनाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र वीज वितरण, साखरवाडी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरबाबत पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, तसेच ग्राहकांच्या शंकांचे निरसन न करता आणि कोणतीही पूर्वकल्पना देता स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. संघटनेने महावितरण ग्राहकांना पूर्वसूचना देऊन त्यांचे म्हणणे ऐकून व आवश्यक माहिती उपलब्ध करून दिल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. अन्यथा स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने व्यापक जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.